not present here. As we know, in this pandemic situation, we require fit, we want healthy diet. Fitness, as we know, fitness is a 0% investment with infinite returns. Fit India movement is a nationwide movement in India to encourage people to remain healthy and fit by including physical activities and sports in their daily lives. The COVID-19, now we are well aware in this COVID-19 pandemic is causing a lot of changes in our daily lives. Among all, our diet affects a lot. It can be easy to slip into unhealthy eating habits during the stay home. But with a little thought and preparation, we can remain fit and healthy during these challenging times also. Good nutrition is always important, but during this pandemic, it's even more important because a well-balanced diet of nutrition, food helps and support a strong immune system. Let me introduce our Honorable Chief Guest, Dr. Archana Bajaj. Ma'am, she has qualified with MD, pathologist, ICMR from Mumbai. She is Nodal Officer in Civil Hospital Nanded. Recently completed specialty course in nutrition and diet of Indian human. As well, she has delivered lectures on impact of television of human beings, as well balanced diet. We welcome you, ma'am. In order to continue the same spirit of fitness, we are gathered here with our esteemed guests who are contributing immense in shaping lives of many people with their guidance and expertise. Thank you, ma'am, for joining us. So without wasting any more time, let us get started with an interactive session to see answers to our fitness journey. Tell me something, ma'am, about your journey as a nutritionist. What made you choose this career? Thank you. सर्वप्रथम मी बोर्डन इंटरनॅशनल स्कूलचे प्रिन्सिपल तसेच तिथले सर्व शिक्षकवृंद यांची अत्यंत आभारी आहे की त्यांनी हा अत्यंत ज्वलंत आणि महत्त्वपूर्ण असा विषय निवडला, डाएट, बॅलन्स डाएट. खरं म्हणजे न्यूट्रिशनच्या अगोदर आपण ज्या अन्नपूर्णा देवीला एकदा आपण श्लोक म्हणूया. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे माताच पार्वती देवी पिता देवो महेश्वरा बांधवा शिवभक्ताच स्वदेशू भुवनत्रय. म्हणजे अन्नपूर्ण देवी ही आपल्या पूर्ण विश्वातील सर्वात महत्त्वपूर्ण अशी अन्नदेवता आहे. आणि जसं आता मॅडमनी विचारलं की तुम्ही न्यूट्रिशन कडे कसं वळलं, खरं म्हणजे त्याची खूप मोठी स्टोरी आहे. मी ॲलोपॅथी म्हणजे MBBS MD ह्याच्या विश्वामध्ये कुठंही डाएट किंवा त्या संकल्पनेला कुठंही वाव नाही. परंतु जेव्हा आम्ही बॅलन्स डाएटकडे गेलो, म्हणजे डॉक्टरांचं पाश्चात्य देशामध्ये लंडनमध्ये त्यांचं पुन्हा एकदा त्यांचं न्यूट्रिशनल पेडॅटिक्स मध्ये त्यांचं तिथं PhD आणि त्यांचं चालू होतं अभ्यासक्रम. तेव्हा त्यांच्या एक गोष्ट नजरेत आली की मोस्टली पाश्चात्य देशामध्ये आपण बघितलं की तिथं प्रत्येक दुसरा व्यक्ती हा 100च्या जवळपास असतो. 90 ते 100 वर्षाची त्याची आयुष्य मर्यादित असते. आणि हे काम करणारे फक्त ते पडून नसतात घरामध्ये, ते कोणीही काम म्हणजे सगळी कामं त्यांना स्वतः करावी लागतात. तिथं कुठलाही नोकर वर्ग नसतो, स्वतःची स्वतः कामं करायची असतात. ड्रायव्हिंग आहे, स्वतःच्या घरातलं काम असेल किंवा गार्डनिंग आहे, ते सर्व करू शकतात. म्हणजे
90 वर्षांमध्ये सुद्धा त्यांची एनर्जी तेवढीच आहे. तर ह्याच्या मागे काय गोड बंगाल असू शकतं हा त्यांच्याकडे सारखा विचारायचा. कारण तिथं 80-85 वर्षाच्या लेडीज सुद्धा अगदी टिपटॉप राहायच्या, अगदी व्यवस्थितपणे त्या त्यांच्या क्लबमध्ये जायच्या. तर असं वाटायचं की आपल्याकडच्या तर 40 वर्षानंतर सुद्धा आम्ही म्हणतो की अरे माझं सगळं काही संपलंय आणि आता काय करायचंय. आणि आपल्याकडे 40 वर्षाचा व्यक्ती हा एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीसारखा राहतो आणि तिथं 90 वर्षाचा माणूस सुद्धा हा तरुण व्यक्तीसारखा राहतो. म्हणजे काहीतरी डिफरन्स दोघांमध्ये आहे. आणि म्हणून मग कुठंतरी हा डिफरन्स दाखवण्यासाठी त्यांनी कुठंतरी हा लक्षात आला. आणि मग त्याच्यात लक्षात आलं की न्यूट्रिशन हा सगळ्यात मोठा घटक आहे. न्यूट्रिशन मध्ये इथं एकतर जेवणाच्या वेळा ज्या काही असायच्या त्या व्यवस्थित पाळल्या जातात. आपल्याकडे कसं 2 वाजताचं जेवण असेल तर 3 वाजता आपण घेतो, 3चं जेवण असेल तर कधी कामाच्या वेळेत आपण रात्रीला जेवण घेतो. तिथं हा प्रकारच नाही. जेव्हा त्यांना भूक लागली तेव्हा खायचंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथं प्रोटीन डाएट भरपूर आहे. कारण की तिथं नॉनव्हेज नाही, व्हेजिटेरियन फार कमी असतात. त्यामुळे तिथं मॅक्झिमम प्रोटीन बेस्ड डाएट. आणि दुसरं आहे ते म्हणजे जेवणाच्या वेळ. त्यामुळे लक्षात आलं की आपण ह्याकडे जर प्रॉपर लक्ष दिलं तर बहुतेक आपल्या देशातीलही बऱ्याचशा जे काही आजार आहेत ते कमी होऊ शकतील. आपल्याकडे सुद्धा त्याचं एक वेगळ्या प्रकारचा घटक हा लोकांच्या मनात बिंबवला जाईल. आणि म्हणून मग मला डॉक्टरांनी सांगितलं की तू त्याच्यावरच स्टडी कर. आणि नंतर लकीली मला ICMR मुंबईमध्ये माझं ऍडमिशनही झालं आणि तिथून NIM हैदराबाद तिथं मग मला तिथं डिग्री घेण्याचा म्हणजे योग मिळाला. Thank you, ma'am, for sharing your experiences. डॉक्टर कल्पना मॅम, नमस्ते. अर्चना मॅम, मुलं आणि मैदान यांच्यामध्ये मैत्री आपल्याला दिसून येते. आपल्या लहानपणाच्या काही आठवणी असेल आपल्याला, मैदानाशी मुलांची मैत्री असतेच. पण मी शिक्षक या संदर्भाने आपल्याला एक प्रश्न विचारू इच्छितो मॅम. मुलांच्या मनामध्ये सुद्धा हा प्रश्न असतो. मुलं मैदानावर जातात आणि खेळून आल्यानंतर त्यांना कोणत्या प्रकारचा आहार घेतला पाहिजे याविषयी मार्गदर्शन करावं. खरं म्हणजे आपल्याकडं पूर्वी मैदानात जायचे म्हणजे खरोखर मैदानात जायचे. परंतु आता सोशल मीडिया किंवा ह्याच्यामुळे बरेच एक छोटासा जोक हे आठवतो. एकदा डॉक्टरांच्याच केबिन मध्ये त्याची आई आली होती मुलाला घेऊन. तर ते म्हणाले की आमचा मुलगा खूप एक्सरसाइज करतो. तर डॉक्टरांनी त्याला विचारलं की एक्सरसाइज करतो म्हणजे तो सगळं खेळतो म्हणाले. तर आणि मग ते म्हणाले काय काय खेळतो. तर म्हणजे टेनिस खेळतो, फुटबॉल खेळतो, त्याच्यानंतर कार्ड्स वगैरे बैठे गेम पण चालू असतात. तर मग डॉक्टरांनी विचारलं त्याला की तो म्हणजे खूप थकून जात असेल आणि किती वेळ खेळतो. तर त्यांनी सांगितलं की मोबाईलची बॅटरी संपेपर्यंत खेळतो. म्हणजे असं पण आजकाल होऊ शकतं. पण आता जसं तुम्ही म्हणालात की स्पोर्ट्स टीचर्स, स्पोर्ट्स रिलेटेड म्हणजे आफ्टर हे जे काही असेल त्याच्यानंतर मैदानामध्ये झाल्यानंतर मुलांना आहार काय द्यावा, अत्यंत म्हणजे असं उपयुक्त असा प्रश्न आहे. कारण की आपण असं बघतो की मुलांची सध्याची टेंडन्सी ती फास्ट फूड कडे खूप वळलेली आहे. पण आपण जर एक मुलांना सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांना सुदृढ जर बनवायचं असेल तर आहार हा घटक अत्यंत महत्वाचा आहे. तर त्याच्यामध्ये मुलं जेव्हा घरी आले खेळून आल्यानंतर तर त्याच्यामध्ये आपण 3 टाईपची त्यांची विभागणी करू शकतो. म्हणजे त्यांना जर वेळ असेल किंवा त्यांना दुसरा कुठला क्लास नसेल तर त्यांना लगेच जर काही खायचं असेल तर त्यांना डिंकाचे लाडू आहेत किंवा शेंगदाणा गुळाचे लाडू आहेत. त्याच्यामध्ये खूप काही प्रोटीन्स त्यांना मिळू शकतात. रेझिन्स आहेत, रेझिन्स मनुका किंवा अंजीर किंवा ह्यासारखे तत्सम पदार्थ हे आपण त्यांना दिले तर अजून चांगलं. बनाना, केळी हा अत्यंत उपयुक्त असं फळ आहे आणि जे भारतामध्ये सर्वत्र आणि सर्व सीझन मध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये ऋतुमानामध्ये ते मिळतं. केळीमध्ये पोटॅशियम भरपूर असतं. तर केळी हा प्रकार आपण म्हणतो की थंडीच्या दिवसात खायला नाही पाहिजे, पण थंडीमध्ये सुद्धा आपण म्हणजे अमेरिकेमध्ये सर्वात जास्त जर काही कुठलं फळ खाल्लं झालं तर ते केळी आहे. म्हणजे आपण थंडीमध्ये सुद्धा केळी खाऊ शकतो. केळीमध्ये हाय पोटॅशियम असतं. नारळ पाणी याच्यामध्ये पण हाय पोटॅशियम असतं. त्याच्यानंतर महत्वाचं आहे की आपल्याला कार्ब पण द्यायचे. जे मुलांना कार्ब लागतं, प्रोटीन लागतं आणि फॅट लागतं.
त्याच्यात खेळून आल्यानंतर मसल फायबर तुमचे ब्रेक झालेले असतात. तर त्यांना प्रोटीन, हाय प्रोटीनची जी फळं आहेत, जसं स्प्राउट भेळ आहे, म्हणजे कडधान्य, व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेज हे पण 2 प्रकार आपल्याला करता येतील. व्हेजिटेरियन जर ग्रुपमधले मुलं असतील तर त्यांना केळी देता येईल, शेंगदाणे गुळाचे लाडू देता येतील, ड्रायफ्रूट लाडू देता येतील, ड्रायफ्रुट्स डायरेक्टली देता येतील आणि फळं देता येतील की ज्याच्याने डायरेक्ट त्याला इन्स्टंट सोर्स ऑफ कार्बोहायड्रेट मिळू शकेल. नॉन व्हेजिटेरियन असतील तर मुलांना एग्स, बॉइल्ड एग्स देता येतील. बॉइल्ड एग 2 ते 3 मध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला येल्लो हा बल्ब जर काढला तर व्हाईट बल्बचं जे असतं त्याच्यामध्ये एक अल्ब्युमिन असतं भरपूर, ते त्यांना देता येईल. आणि त्यातल्या त्यात जर दूध असेल घरामध्ये तर दुधाचं पण तुमच्यावर डिपेंड आहे की पाश्चराईज म्हणजे पॉकेटचं दुधामध्ये काहीही मिळत नाही, पण तुमच्या घरच्या गाईचं दूध असेल किंवा म्हशीचं दूध असेल तर ते सुद्धा तुम्हाला दुधामध्ये प्रोटीन पावडर टाकून देता येईल किंवा सोया मिल्क आणि त्याच्या शेंगदाणा मिल्क, हे 2 संकल्पना नवीन आता गव्हर्नमेंटनी तयार केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये व्हेगन्स डाएटमध्ये पण त्या देता येतील. सोया मिल्क म्हणजे सोयाबीनला रात्री भिजवून आपण ते दूध तयार केलं जातं, त्याच्यामध्ये प्रोटीन पर्सेंटेज एका ग्लासमध्ये 24 ग्रॅम्स एवढं त्यांना देतात म्हणजे मिळतं. हायस्ट सोर्स ऑफ प्रोटीन झालं. आणि दुसरं आहे ते शेंगदाणा दूध. शेंगदाणा दुधामध्ये सुद्धा आपल्याला 14 to 18% पर्यंत प्रोटीन्स मिळतं. धन्यवाद मॅम. खूप उपयुक्त माहिती आपण दिली आम्हाला. आपल्या माहितीप्रमाणे आम्हाला जुन्या काळाकडे वळत आहोत. जसे लाडू जो आहे प्रकार हा चॉकलेटला पर्याय म्हणून आपल्या भारतामध्येच होता आणि फळं सुद्धा उपयुक्त आहे, ज्याकडून स्वास्थ्यामध्ये ह्या 2 गोष्टी आपल्याला पालक वर्ग सुद्धा बघत असेल आणि ती नोंद घेत असेल, मला असं वाटतं. मॅम धन्यवाद. Ma'am, many people are heard saying a lot of balanced diet. But what actually is a balanced diet? Can you please share with our viewers? A balanced diet is a combination of macronutrient as well as micronutrient. What is the macronutrients? Macronutrients are carbohydrates, proteins and fats. These are consumed in large quantities, so they are called as a macronutrients. But what are the micro? Micro means that is the vitamins and minerals. Vitamins are again divided into 2 types, that is the water soluble as well as fat soluble. Water soluble are the B12, B1, B1 to B12, and fat soluble are the A, D, E, K. Vitamin A, vitamin D, vitamin E or vitamin K. But what is meant by balanced diet? Balanced diet itself consisting of all types of nutrients, that is micro as well as macro, but macronutrient, that is carb percentage is 40%, protein 20% and fat 20%. And minerals, it must consisting of all types of vitamins as well as all minerals, that is the calcium, zinc, selenium, chromium, magnesium. And many food products are consisting of all types, that is mainly vegetables as well as fat, that is fruits, all types of fruits. They are consisting of that is vitamins as well as they are the good source of minerals. For example, like banana, it is a high source of potassium. It is a mineral, good type of mineral. Like mango, it is a best source of vitamin A. Means if we consume fruits, then we can directly consume vitamins as well as minerals. Thank you, ma'am, for sharing these diets. Definitely, we are going to include all these fruits as well as vegetables in our diet, ma'am. Thank you. मॅम 3 गोष्टी महत्वपूर्ण आहे, अन्न, वस्त्र आणि निवारा. त्यासोबत आज आधुनिक काळामध्ये आपण एक जोडलेली वस्तू म्हणजे शिक्षण. त्यासोबत आपण जो मोबाईल आणि टीव्ही ह्या 5वी गोष्ट जी जोडलेली आहे. आजचा युवा वर्ग हा जेवण करत असताना टीव्ही किंवा मोबाईल हातामध्ये घेऊन जेवण करतो किंवा आहार घेत होतो. हे कितपत योग्य आहे मॅम आपल्या दृष्टीने? सगळ्यात महत्वाचं, आम्ही जेव्हा लेक्चर सुरुवातीला डिलिव्हर करत होतो, टीव्ही आणि मुले हाच आमचा विषय असायचा. आणि जवळपास मला एक अत्यंत उपयुक्त अशी गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगावीशी वाटते. पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचा खूप चांगला फोरम त्यांनी आहे आणि
एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की मी मागच्या 21 वर्षापासून की माझ्या घरामध्ये टीव्ही हा प्रकार नाही. आणि टीव्ही नाही म्हणजे त्याच्यामुळं काय काय फायदे झाले ते पण मी तुम्हाला सांगते की आज लकीली दोन्ही मुलं माझी, एक मुलगा एम्सला लागला, एक IIT ला गेला, तर त्याचं मेन रिझन मला असं वाटतं की आमच्याकडे टीव्ही नाही. कारण मुलांना वेगवेगळ्या प्रकारची हॅबिट्स लागतात, वाचण्याची हॅबिट लागते, त्यांना छंद जोपासायची म्हणजे त्यांना हॅबिट्स असतात. आणि आता तुम्ही जसं म्हणालात की जेवताना मुलांनी जेव्हा सोशल मीडिया किंवा टीव्ही जर बघितलं तर काय होतं. टीव्ही हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये तुम्ही असं बघितलं असेल की त्याच्यामध्ये मल्टिपल, त्याच्या प्रत्येक इमेज जी बनलेली असते ती इमेज एखाद्या मल्टिपल फॉस्फेटच्या बिंदूंपासून इमेजेस बनल्या जातात. आणि त्या विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड म्हणजे सेकंदाच्या 38 सेकंदाच्या भागामध्ये एक इमेज बनली जाते. इतक्या फास्ट आपल्या समोरून, त्या डोळ्याच्या समोरून इमेजेस जात असतात. त्यामुळे काय होतं की आपला कोणीही, आपण सुद्धा टीव्हीच्या समोर जेव्हा बसतो तर टीव्हीच्या इमेजेस बघता बघता आपला मेंदू त्या टीव्हीच्या इमेजेसचं आकलन करता करता तो इतका त्याच्यामध्ये गळून जातो की त्याला त्याचं जे त्याच्या अल्फा रेज असतात त्या बीटा रेज मध्ये कन्वर्ट कधी झालं ते कळत नाही. आणि ह्याचा परिणाम असा होतो की एखाद्या माणसाला टीव्ही बघत असताना काय होतं एक्झॅक्टली सांगायचं म्हटलं तर, एखाद्या माणसाला जर तुम्ही 48 आवर्स म्हणजे 48 तास एखाद्या बंद खोलीमध्ये ठेवलं, जिथं कुठलाही वारा जाणार नाही, कुठलाही प्रकाश जाणार नाही आणि कुठलंही त्याला अन्न दिलं नाही गेलं, त्या वेळेमध्ये त्याच्या शरीरामध्ये जे जे परिणाम होतात ते टीव्ही बघताना विदिन 5 मिनिट्सच्या आतमध्ये होतात. म्हणजे इतके भयंकर आणि घातक परिणाम त्याच्यामध्ये होतात. म्हणून तुम्ही जेव्हा जेवण करता टीव्हीच्या समोर बसून तर तुमच्या मेंदूला कळत नाही की त्याला कुठल्या प्रकारचं आज्ञा त्याला पोटाला द्यायची. कारण की आपण जेवण करतो तेव्हा आपल्या पूर्ण ब्रेन मधनं प्रत्येक मेंदू लहरी ह्या ज्या असतात त्या स्टमकला ऑर्डर देतात की आता जेवण चालू आहे आणि तू पाचक रस श्रवण कर. म्हणजे तिथं HCl वगैरे जे काही आपल्या हायड्रोक्लोरिक ऍसिड त्याच्यामध्ये असतं आणि बाकीचे डायजेस्टिव्ह ज्यूसेस असतात ते त्याला ऑर्डर दिली जातात की तू आता बाहेर सिक्रेट करायचे आहे. किंवा लिव्हरला तसं कळतं की अरे आपल्याला जेवण चालू आहे आणि त्याला लिव्हर मधनं एन्झाईम्स बाहेर यायला चालू होतात. पण जेव्हा आपला मेंदूच हा त्याच्यामध्ये गळून गेलेला आहे, त्याला माहितच नाही की ऑलरेडी काय चाललंय, तर तो तितक्या प्रमाणात देऊ शकत नाही. आणि मुलं काय करतात, दुसरी महत्वाची गोष्ट, त्यामुळे डायजेशन हा प्रकार व्यवस्थित होत नाही. तुम्ही असं बघितलं असेल, आईला म्हणजे आता इथं पालकवर्ग सुद्धा बघत असतील तर पालकवर्गाला लक्षात आलं असेल की मुलगा जर जेवण करत असेल तर त्याला आपण विचारतो की तुला 1 पोळी पाहिजे का 2 पोळी, तर त्याला हलवावं लागतं असं. अगदी बरोबर. धक्का द्यावा लागतो की अरे म्हणजे तुला काय पाहिजे त्याला लक्षात येते. तो आपण डोळे विचारून असं उडून म्हणतो काय म्हणालीस, म्हणजे त्याला तेवढं लक्षात येत नाही. तर आणि मुलगा एक्सेसिव्ह खाल्लं जातं. म्हणजे टीव्हीच्या समोर बसून बरेच जण तुम्ही बघितलं असेल की आपण औषधपेक्षा जास्त खाल्लं जातं. अननेसेसरी आपण बरेचदा फॅशन म्हणून सुद्धा कोल्ड्रिंक्स वगैरे आणि मुद्दामून टीव्हीच्या समोर पिक्चर चालू म्हणून बघितलं जातं की जे अननेसेसरी असतात. अशा अनेक गोष्टी होतात त्याचं. आणि चौथी महत्वाची गोष्ट, मुलं कुठलीही टीव्ही किंवा काय प्रकाशामध्ये नसते, ते अंधाऱ्या खोलीत लावलेले असतं. त्यामुळे त्यांना व्हिटॅमिन डी हा जो प्रकार असतो तो त्यांना मिळत नाही. आणि एकाच जागेवर बसून मुलं बऱ्याच वेळ बसलेले असतात, त्यामुळे त्यांच्या जॉईंटची, सांध्यांची हालचाल होत नाही. तर हालचाल न झाल्यामुळे सुद्धा आता तुम्ही बघितलं असेल की बऱ्याच जणांना फिजिओथेरपीसाठी जावं लागतं किंवा कोणाला कंबरचं दुखणं असतं किंवा अशा प्रकारचे मल्टिपल त्यांना प्रॉब्लेम येतात. अगदी बरोबर. धन्यवाद मॅम. म्हणजे अर्थातच मन आणि मस्तिष्क त्या जेवणावर एकाग्र झालं पाहिजे. एक्झॅक्टली. आणि मल्टिपल आजारमध्ये आपल्याला टीव्ही जर बंद केला तर त्याचा फायदा हा होतो की आपण जेवणाकडे प्रॉपर लक्ष देतो. ऍसिडिटी हा प्रकार सुद्धा माझ्या अनेक पेशंटचा कमी झाला फक्त टीव्ही न बघण्यासाठी सांगितल्यामुळे. धन्यवाद मॅम. Ma'am, in 2020 has been a roller coaster ride for all of us, as we know that. So, one thing I would want to know from you, that how can we keep our immunity strong? Will you please guide to our viewers? Yes. In 2020, most affected disease is the COVID-19, and it's a pandemic.
और आपल्याला इम्युनिटी याच्यामध्ये खूप सगळ्यात महत्वाचं असं वाटलं की आपल्याला इम्युनिटी त्यांची चांगली होती, त्यांना कोविडनी काहीही त्रास दिला नाही. आणि कोविड-19च्या किंवा कुठल्याही डिसीजसाठी जर आपल्याला त्याचा आपल्या शरीरामध्ये जर प्रतिकारक क्षमता असेल तरच आपण डिसीजला फाईट करू शकतो. आता जसं आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल शेअर करते की आम्ही टीबीच्या वॉर्डमध्ये 100 लोक पेशंट म्हणून असतात आणि त्याच्यामध्ये 5-6 डॉक्टर नाही, हजारो डॉक्टर्स येतात जात असतात, पण सगळ्या डॉक्टरांना संक्रमण टीबीचं होत नाही. किंवा एखाद्या जागेवर आपण थंडी किंवा एखादा फ्लूचा असेल त्याच्यामध्ये बरेचदा आपण जातो येतो पण सगळ्यांना होत नाही. तर रिझन काय असतं, एखाद्याला लवकर होतं एखाद्याला होत नाही. तर त्याच्यामध्ये असतं की रोग प्रतिकारक क्षमता ज्यांची कमी असेल त्याच्यामध्ये हे सगळे आजार आपल्याला दिसतात. तर रोग प्रतिकारक शक्ती जर आपल्याला वाढवायची असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला प्रोटीन डाएट हा सगळ्यात मुख्य डाएटचा बेस आहे तो वाढवावा लागेल. प्रोटीन डाएट मध्ये तुम्ही बघितलं असेल की सकाळी आपला सकाळचा चहा असतो, दुपारचं जेवण असतं आणि जेवणामध्ये भाजी पोळी किंवा वरण भात आणि बरेचदा भाजी पोळी हेच कल्पना असते आणि रात्री पण आपण भाजी पोळी खाऊन संपवून टाकतो. तर प्रोटीन हा जर सोर्स आपला वाढवला तर प्रोटीनमुळे अँटीबॉडीज वाढतात, हार्मोन्स वाढतात, एन्झाईम्स आपल्या शरीरामध्ये तयार होतात. तर महत्वाचं आहे की प्रोटीन कशात मिळेल. प्रोटीन आपण 2 ह्याच्यामध्ये डिवाइड केलं, ॲनिमल प्रोटीन आणि व्हेजिटेरियन प्रोटीन किंवा डायटरी प्रोटीन्स. तर ॲनिमल प्रोटीन्स मध्ये एग्स किंवा बाकीच्या सोर्स मध्ये आपल्याला मिळू शकतं आणि व्हेजन्स मध्ये लेग्युम्स, त्याच्यानंतर तुमच्या अनेक प्रकारचे दुधाचे जे आपण आता सांगितलं की शेंगदाणा दूध, सोयाबीन दूध याच्यामध्ये प्रोटीन आपल्याला भरपूर प्रमाणात मिळतं. स्प्राउट्स मध्ये आपल्याला प्रोटीन चांगल्यापैकी मिळतं. हे जर तुम्ही जेवणामध्ये आपण वाढवलं म्हणजे तुम्ही भात वरण न देता नुसतं वरण आणि स्प्राउटची भेळ दिली, स्प्राउटची उसळ दिली, मुलांना आवडीचे अनेक प्रकार आपण करू शकतो. रात्रीच्या जेवणात सुद्धा आपण कंपल्सरी डाळ हा प्रकार वाढवायला पाहिजे किंवा डाळीचे पदार्थ वाढवायला पाहिजे. किंवा तुम्ही सकाळी बॉइल्ड एग द्या मुलांना, गडबड असेल तर तरी सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे प्रोटीन मिळू शकतं. धन्यवाद ना. Before proceeding to the next question, let me introduce our honorable chief guest. He is none other than Dr. Lakshmikant Balaji, Lakshmikant Bajaj. He is MD, CF Neurologist, Secretary of Nanded Club, Chairman of Lion Speech and Hearing Center. And also sir has published many articles in newspaper. We welcome you sir. सर मला एक प्रश्न विचारायचा होता जो प्रत्येकाच्या मनामध्ये येतो. बाल्यावस्था, युवावस्था आणि वृद्धापन प्रत्येक सजीवाच्या नशिबी आलेले आहे. यामध्ये आहारात बदल करणे कितपत योग्य राहील सर, आपले मत मांडावे. डेफिनेटली याच्यामध्ये आहार बदल करणे हा खूप, कारण की बाल्यावस्था म्हणजे त्या चाइल्ड एज इज अ ग्रोईंग एज. आफ्टर सर्टन एज जसं अडल्ट आहे त्यांना आपल्याला वी हॅव टू मेंटेन आवर बॉडी आणि ॲट ओल्ड एज वी नीड मोर ऑफ इट टू सस्टेन आवर मसल्स अँड फ्लेक्सिबिलिटी. सो हे तिन्हीमध्ये आपल्याला डाएटमध्ये भरपूर चेंजेस करावं लागतात, कारण की बाल्यावस्थामध्ये तुमची प्रोटीनची रिक्वायरमेंट भरपूर वाढते. विटॅमिन्स, प्रोटीन्स, फॅट सुद्धा भरपूर नीडेड आहे. ऍट पर्टिक्युलर यंग एज मध्ये तुम्हाला फॅट्स तेवढे नीड नसतात, बट प्रोटीन कार्ब यू नीड फॉर डेली सस्टेन फॉर लाईफ. ओल्ड एज मध्ये सुद्धा तुम्हाला कार्ब अजून कमी करून त्याच्यामध्ये सुद्धा परत प्रोटीन वाढवावं लागतं, कारण की मसल लॉस तुमचं परत सुरू होत जातं. हे मसल गेन साठी आपण लहानपणामध्ये प्रोटीन घेतो आणि ओल्ड एज मध्ये टू सस्टेन आवर मसल टिकवण्यासाठी प्रोटीन परत डाएट. सो दिस 3 हॅव देअर ओन डाएट इम्प्लिकेशन्स. म्हणजे तुम्ही तिघांना आहे एक पर्टिक्युलर आपल्याला जसं की लहान बाळाचं डाएट आणि ओल्ड एज आणि यंग एज जसं टोटल वेगवेगळे डाएट आपल्याला द्यावं लागतं. धन्यवाद सर, खूप छान प्रकारे आपण मार्गदर्शन दिलं. Sir, some people have an assumption that it is expensive to follow a diet plan. So how true is it? Absolutely, this is a false claim, whatever they are saying, sir. Even a simple peanut, what we say it is Sengana, that itself is a best source than your badam and all other things. Simple 100 grams of peanut or Sengana जितना प्रोटीन देता है आपको,
इतना आपका बादाम के इक्विवेलेंट आता है. सो देयर इज नो इश्यू कि अबाउट बेसिकली व्हाट हैपेंस पीपल आर मिस and their concepts are very different. What people think, what I have seen in my daily practice, because of faulty dietic habit, they are more people, and any patient who comes towards me, he asks me, "साहब प्रोटीन लिख के दो बच्चे को, साल भर का प्रोटीन रहता है, 6 month old बेबी वो बोलता है सिरेलैक लिख के दो, और whatever this फूड रेडीमेड फूड या पाउडर वाला दूध लिख के दो." What they think जो ऐड में आता है वो बहुत अच्छा क्वालिटी का है, बट दिस इज टोटली फॉल्स. इवन यूर स्पीच और ग्रीन वेजिटेबल्स दे इटसेल्फ कंटेन्स मोर ऑफ ए प्रोटीन. आपका डेली यूज में जो स्प्राउट्स या दाल होता है उसमें भी बहुत अच्छा कार्ब मिक्स है. यानी इंडियन डाइट इज मेड सच ए सिंपल थिंग. यानी आपका पुराना लोगों ने इतना अच्छा डाइट बनाया है, जैसा दाल के साथ उन्होंने चावल को ऐड किया, सो दैट एक वेजिटेरियन में आपको कंप्लीट प्रोटीन मिल जाएगा. अपने पास इडली के साथ सांभर दे दिया है. तो अपना डाइट इज दे हैव मेड इट एंड मिक्स एंड फुल फ्लेज डाइट. आपको कुछ भी करने की जरूरत नहीं है. आपका अगर रेगुलर घर का जो डाइट है, जैसा दाल, रोटी, सब्जी, सलाद, पापड़, जो भी अपना पुराना जमाने में था, दिस ऑल आर दैट इशू. वो हिसाब से उन्होंने उसको मेंटेन किया है कि सब क्वांटिटी. उसमें अपन घी डालते थे. अभी देयर आर फैट कि लोग बोलते कि भाई घी खाने से वो कार्ब बढ़ गया, हार्ट अटैक आ गया. ये दिस इज ऑल फॉल्स क्लेम. आप अच्छा अगर घी खाते हो, कार्ब इज नीडेड, फैट इज नीडेड. एक्चुअली बॉडी अगर फैट कम हो गया आपकी बॉडी में, तो आपके फैट सोल्यूबल विटामिन से नहीं आएगा ना. विटामिन ए, डी, ई के सबको फैट लगता है. अब जो लोग बहुत ही सिस्टमैटिक और बहुत ही एडमेंट रहते हैं कि मैं एक चम्मच भी फैट नहीं खाऊंगा, दिस इज टोटली फॉल्स क्लेम. आपको नीड है बॉडी को. बॉडी में अगर फैट नहीं रहेगा तो आपका फैट सोल्यूबल विटामिन से नहीं आएगा ना. आपका स्किन जाएगा, आपके आंख जाएगा, आपका बाल जाएगा, सब में लगेगा. ये सब का कंटेंट्स है. तो दिस इज फॉर डेली जो आपके घर में बनता है, स्प्राउट बोलो, दाल है, रोटी है, दिस ऑल कंटेंट्स ऑल टाइप्स ऑफ प्रोटीन, कार्ब, फैट, वो बैलेंस्ड है. तो इवन होममेड फूड, डोंट गो फॉर फसी थिंग्स कि भाई प्रोटीन का डब्बा खा लिया बोले तो आपकी जिंदगी बन जाएगी, या 4 पार्ले जी खाने से आपको बहुत ज्यादा कुछ मिल जाएगा. दिस इज ऑल रॉन्ग क्लेम. आपको 10 से 12 रुपए में एक अच्छा घर के अंदर आपको अच्छा प्रोटीन सोर्स मिलेगा, आपको बैलेंस डाइट मिलेगा. देयर इज नो इशू. इट इज एन टोटल फॉल्स क्लेम. Thank you, sir. Thank you for guiding to our viewers also. We come to know that what actually a balanced diet is. Balanced diet means simple thing. Our body needs all types of protein, fats, carbohydrates, minerals, vitamins. So these things we have to take daily में लेना है आपको. तो आप कैसे लोगे? अब आपका प्रोटीन का सोर्स आपको हर घर में दाल कंपल्सरी करना पड़ेगा. दिस इज फॉर वेजिटेरियन है. नॉनवेज में आप वीकली आप नॉनवेज खा सकते हो. एग इज एन गुड सोर्स ऑफ प्रोटीन. उसके साथ में आपको फैट भी मिलता है. एक में यॉक में आपको फैट भी मिलता है. एक पर बहुत लोगों में अभी फैट आया है कि वो यॉकलेस ये बनाते हो कि वो पीला निकाल के दो मुझे. अभी बहुत लोगों में ये, बट दैट इज ऑल्सो नॉट ट्रू. कि अगर हाँ आप अगर बॉडी बनाते हो और आपका कंजम्पशन ऑफ एग इज मोर देन 10-12, जो ये जिम वाले करते हैं, 12 अंडे खाए, 16 अंडे खाए, 20 अंडे खाए, तो उसमें आपको उतना व्याप नहीं चलता है. अदरवाइज दिस आर सिंपल सोर्स. बाद में जैसा आपका कार्ब के अंदर आपका एक कॉम्प्लेक्स कार्बोहाइड्रेट जैसे जवार रोटी है, रोटी, सब्जी, ये जितना है ये कार्ब में आ जाता है आपका. विटामिन, मिनरल्स आपको जितने सब्जी है उसमें आपका हो जाता है. और डेली एक आधा कोई भी सीजनल फ्रूट, अपने पास एक फैट है, अभी पियर्स या मार्केट में बहुत मिलता है, सेब बहुत मिलता है, हम उसके ऊपर ज्यादा कॉन्सेंट्रेट करते हैं कि सेब ला, महंगा सेब ला लेंगे. सेब बनता कश्मीर में है, कश्मीर से 6 महीने कोल्ड स्टोरेज में रहता है, अपने यहाँ आने तक तो 2 साल हो जाते हैं. उसमें क्या मिलेगा आपको? लेकिन हमें वो भारी वाला सेब, टॉप घर में सेब है वो तो एक स्टैंडर्ड घर गिने जाता है. दिस इज ऑल फॉल्स क्लेम. आपके यहाँ सीताफल बनता है, बेर है, आम है, ये सब लोकल फ्रूट्स है ना. आपको इमीडिएट है, आ रहे हैं आपके पास और डायरेक्ट ले रहे हैं. सो ये पियर से ये हाईटेक फ्रूट्स की भी जरूरत नहीं है. सिंपल डेली 1 सीजनल फ्रूट, 2 टाइप्स ऑफ डेली वेजिटेबल्स, व्हाटएवर इज अवेलेबल. जो मार्केट में जाओ आपको जो मिला रिपीट मत करो. मैं तो अपने पास एक टेंडेंसी रहता है कि भिंडी खाया तो घर में भिंडी बनेगा, आलू खाया तो रोज आलू खाए. दिस इज ऑल फॉल्स. आपको थोड़ा उसके लिए खुद को तैयार करना पड़ेगा, बच्चों को तैयार करना पड़ेगा कि ये आज है, आज मेथी खाना ही है, नहीं तो भूखा रहो चलेगा. देयर इज नो इशू. जैसा चपाती है, इवन
गेहूं इज नॉट एन आवर साइड में ज्यादा नहीं देना चाहिए. मिक्स सीरियल्स का अगर वापर करते हो, जैसा नाउ ठंडी है, बाजरा का वापर करो ठंडी में, तो उससे आपको और अच्छा एनर्जी मिलेगा. और ये तीसरा और लोकल मेड है ना, अपने को ये इजीली अवेलेबल, सस्ता और अच्छा बैलेंस फूड है. दिस इज. Thank you, sir. 1 मिनट. हमारे पास सबसे इम्पोर्टेंट है कि हम लोग सुबह से शाम तक, अगर मैं जैसे डाइट हिस्ट्री लेती हूँ पेशेंट की, तो उसमें देखती हूँ चाय का जो आदत है वो बहुत ज्यादा लगती है. तो हम चाय के साथ में शुगर कितना कंज्यूम कर रहे हैं वो कोई भी नहीं गिनता है. कि कम से कम एक चाय के अंदर हम जैसे 1 कप के अंदर 1 भी चम्मच अगर डालते हैं तो अपना शुगर उसी टाइम पे ब्लड शुगर लेवल डबल फ्लक्चुएट हो जाता है. तो मतलब 1 कप भी आपको उतना ही नुकसानदायक है. हम लोग बाद में भले ही फटके पे घी नहीं लगाएंगे, भले ही बाद में कुछ नहीं लगाएंगे, घी नहीं खाएंगे, पर आपका ये चाय का शुगर आपको कहीं ना कहीं जाके हार्म करके छोड़ता है. और जो लोग सेडेंटरी लाइफ वाले जितने भी लोग हैं, या ऑफिसर्स लोग हैं, या जो वर्किंग लेबर्स है, वो भी, उनको भी चाय की इतनी हैबिट है कि वो अगर कुछ भी प्लेजर, मतलब एक जस्ट गपशप ही मारना है तो 1 कप चाय लेके आएंगे. तो दिन भर का चाय का कंजम्पशन मैंने जैसे देखा है कि कुछ लोगों का 10 से 20 कप तक भी हुआ है. और वो आपको, मतलब जैसे आपके अंदर इतना भूख उसकी कम होते जाती है, धीरे धीरे एनीमिया बढ़ जाता है पेशेंट में, मतलब हर व्यक्ति के अंदर. आपके बाल गिरना चालू हो जाते हैं. कहीं कहीं बच्चों के मतलब ग्रेइंग ऑफ हेयर्स, मतलब व्हाइट बाल भी उनके दिखना चालू हो जाता है एट द एज ऑफ, मतलब 7-8 में ही उनका चालू हो जाता है. तो ये अगर हम लोग टाल सकते हैं, चाय के बजाय हम लोग शेंगदाने गुड़ के लड्डू दे दो उनके साथ में, या ड्राई फ्रूट उनके साथ में दे दो, या टीचर्स लोग या कोई प्रोफेसर है या जो भी, उनका वर्किंग आवर्स, उनके टाइम उनके पास नहीं है और खाना है, तो उस टाइम पे ऐसे कुछ फूड बना सकते हैं कि जो ड्राई भी होते हैं और वो साथ में कैरी भी कर सकते हैं. तो ये भी चीज हम लोग अगर चेंज कर दिए तो काफी हद तक हमारा डाइट सुधर सकता है. Thank you, ma'am. सर, पाणी हा घटक आपल्या सृष्टीमध्ये खूप महत्वपूर्ण आहे. आपल्या शरीरामध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण जास्त आहे आणि या पृथ्वीवर सुद्धा पाण्याचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे पाण्याविषयी मी एक प्रश्न विचारू इच्छितो आपल्याला. पाण्याच्या बाबतीत, पाणी पिण्याच्या किंवा ग्रहण करण्याच्या पद्धतीच्या बाबतीत अनेक समाजामध्ये चुकीच्या गैरसमजुती आहे. त्याबद्दल आपलं मत द्यावं की पाणी नेमकं कोणत्या भोजनापूर्वी की भोजनाआधी कसे ग्रहण करावं, या बाबतीत मार्गदर्शन करावं. दिस इज व्हेरी कॉमन क्वेश्चन खूप जणांना, अँड दिस हॅज व्हेरी मल्टिपल आन्सर्स. अकॉर्डिंग टू ॲलोपॅथीच्या हिशोबाने वेगळं, डायटिशियनच्या हिशोबाने वेगळं आणि आरोग्याच्या हिशोबाने वेगळं. As per Ayurvedic concept, you should take at least half an hour before your meal and 45 minutes after your meal पाणी घ्यायला पाहिजे. बट आता हे खूप, आता आमच्या याच्यामध्ये डाएटमध्ये किंवा ॲलोपॅथीमध्ये असं कोणतंही आमच्याकडे सिस्टीम नाही. आता जसं हे यू माइट हैव हर्ड अबाउट दंगल पिक्चर, आमिर खान ने उसमें बहुत वजन बढ़ा लिया और एक धुरंधर बोल के उसका डायटिशियन वाज फ्रॉम येल यूनिवर्सिटी अमेरिका. ही वाज मॉनिटरिंग हिम. तो वो आमिर खान को खाने में उसको भूख बहुत लगती थी, तो बाद में उसको सडन आफ्टर इंटरवल उसका रोल था कि उसका वेट कम करना था उसको. तो उसके पास सिर्फ समय 3-4 महीने थे. तो उन्होंने उसको खाना, एपेटाइट कम करने के लिए वो बोला कि भी खाने के साथ तो पानी बहुत पीते थे, तो तेरा भूख वैसे धीरे धीरे कम हो जाएगा. तो डाइट के अंदर कैसा है कि दिस इज ऑल, आयुर्वेदिक के अंदर इट इज 100% कि वो आपका अग्नि ज्वलत होता है, वो आपको खाने को डाइजेशन में प्रॉब्लम आता है. दिस इज ऑल इन वन पार्ट ऑफ, उसमें वो इंडिविजुअलाइज है. अभी जो लोग रेगुलर पानी पी के भी दे आर वेरी गुड एट हेल्थ एंड दोज हु आर टेकिंग आफ्टर 40, बट इट इज बेटर कि यू शुड नॉट कंज्यूम इमीडिएटली आफ्टर फूड. आपने थोड़ा ही पानी पीना चाहिए. दैट इज बिकॉज आपका एसिड सिक्रीशन जो होता है वो डाइजेशन के लिए बहुत यूज होता है. आपके इसमें इतना ज्यादा एसिड रहता है स्टमक में, उसके साथ एंजाइम्स रहते हैं, दोज हु कैन असिमिलेट. आपके फूड को पूरा कन्वर्ट करने के लिए वो एंजाइम्स सस्टेन रहना बहुत जरूरी है. और अगर पानी का कंजम्पशन आप खाना खाने के बाद बहुत ज्यादा कर लेते हो तो उसमें डाइल्यूशन हो जाता है, तो उसमें डाइजेशन में प्रॉब्लम आने के चांसेस है. तो इट इज बेटर, आप अगर नॉर्मल इसमें पूछते हो तो एटलीस्ट 15-20 मिनट, आधे घंटे के बाद पिए तो इट विल बी मच बेटर, मच सेफर. धन्यवाद सर. धन्यवाद. Now, one query that every parent has: what a diet of a growing child must include for proper growth and nutrition?
For a growing child, he needs much of a protein because his growing age is there. Protein, fat is what more needed in that child. So आप उसके डाइट में एग है, दाल है, स्प्राउट्स है और साथ में वेजिटेबल्स है. इसका जितना ज्यादा आप उसको किसी तरह कंजम्पशन कराएंगे, तो रेसिपी आप कौन सी बनाते हैं दैट इज अ डिफरेंट इशू. क्योंकि अभी बच्चों को कैसा है कि हाई कार्ब डाइट की आदत बहुत लगी है. जैसा पिज्जा है, बर्गर है, पाव है, दिस आर जो ये है, इसके वजह से कैसा है, एक तो उनका एपेटाइट बहुत बढ़ जाता है. कार्ब डाइट में प्रॉब्लम क्या होता है कि ये सब कि ये जितना खाएगा 2 घंटे में उसको फिर भूख लगेगी, खाते जाएगा, भूख लगते जाएगी. और अभी सिडेंटरी लाइफस्टाइल का कैसा है कि टीवी के सामने, मोबाइल के सामने बैठ के खाने की बहुत आदत है. और बच्चे इतने सुस्त हो गए कि उनको वो चपाती का टुकड़ा लेके सब्जी को लगा के खाने की भी इच्छा नहीं है. वो पाँव में दबा के खाने की बहुत आदत है. एक ही साथ टेंशन खत्म. और सामने जब मोबाइल चालू है, टीवी चालू है, क्या दे रहे हो, क्या खा रहे हो, उसमें कितना प्रोटीन जा रहा है, कार्ब जा रहा है, नॉन न्यूट्रिशियस कितना जा रहा है. और कोई भी आइटम आप बेसिक सिंपल थिंग देख लो, ये जितने पाव, ये जितने भी आइटम्स जो बनते हैं, जो ये मार्केट शेल्फ में रहते हैं, ये 6 महीने साल भर का शेल्फ लाइफ रहता है. आपका प्योर घी, आपका घर का डाइट आज बनाओ, कल खा के दिखाओ मुझे, आप खा सकते हैं. क्योंकि जब तक उसको आप कार्बोनेट नहीं करते हो, या आप डालडा या ये यूज नहीं करोगे उसमें CO2, ये बहुत दिन तक तो रहेगा नहीं सेल्फ में. तो उसमें केमिकल डालना ही पड़ेगा आपको. कोई भी चीज, कोई भी आइटम जो आप बाजार से लाते हो मार्केट में, पैकेट फूड, या जो आइटम बहुत दिन तक यूज में, जैसा बिस्किट्स है, पाव है, ये बहुत दिन 8-8 दिन चलाते हैं अपने पास. तो ये सारे आइटम के अंदर आपको O2 के बजाय CO2 ज्यादा मिलेगा, क्योंकि उसको कार्बोनेट करना पड़ता है, जो हम बाहर फेंकने के बजाय उसको अंदर. और उसका टेस्ट वो हिसाब से बहुत ही एडिक्टिव टेस्ट रहता है. आप एक बार जब पाव वड़ा खाओगे ना, तो आपसे छूटेगा नहीं. एक बाइट खा के मैं दे दूंगा, ऐसा कभी नहीं करते हो. एक चिप्स का आप अगर टुकड़ा ले लोगे तो आपको वो इतनी कार्बिंग होगी कि आप बाजू वालों को भी देने के टाइम सोचेंगे क्यों आया बाजू में, यार मैं पूरा डब्बा खा सकता था. तो इट इज अ कार्बिंग फूड. तो दिस मेक्स अ लॉट. यंग एज में तो आपने देने नहीं, एक चिप्स के अंदर आपके 3 से 4 दिन का नमक चले जाते हैं. अभी जो रीनल डिसीजेस जो बड़े हैं हिंदुस्तान, नाउ इंडिया विल बी सेकंड कैपिटल. जैसा डायबिटीज में तो है ही, हम हार्ट में है, अभी रीनल में भी आ रहे. क्योंकि हमारे पास हर घर में पैकेट्स के पैकेट्स पड़े हुए हैं, चिप्स, कुरकुरे, सब ये सब. एक कुरकुरा, एक चिप्स के पैकेट में आपको 3 से 5 दिन का पूरा होल डे का नमक चले जाता है. क्योंकि आपको कोई भी स्टोरेज करना है, आप अचार भी बनाते हो घर में, लेडीज को मालूम है, तो उसको बहुत नमक डालते हो, क्योंकि उसको 6 महीने टिकाना पड़ता है. तो आपका नमक का कंजम्पशन इतना बढ़ गया है. तो ये दिस ऑल आर फॉल्ट. आपके डाइटिक हैबिट अगर नॉर्मल कर दे तो ग्रोइंग एज में कुछ नहीं लगता है. आपको हाई प्रोटीन जो रूटीन में पहले होता था, दैट डाइट इज सफिशिएंट. प्रोटीन, कार्ब, फैट्स और मल्टीपल विटामिन्स, व्हाट डू वी नीड इन ग्रोइंग एज. 1 मिनट, मैं एक ही सेंटेंस इसको ऐड करूंगी कि डाइट बच्चों का जो रहता है, बच्चों को कोई भी देने वाली जो रहती है उसकी मम्मी रहती है. तो मम्मी का काम सबसे बड़ा इंपॉर्टेंट है. जैसे अभी डॉक्टर लंदन से आए थे, तो उन्होंने मेरे बेटे का, जैसे मैं मेरा खुद का बताती हूँ कि मैं हॉस्पिटल जाती थी और मैं उसको इजीली जो अवेलेबल है, मुझे लगता था कि चलो उसको दे दो, उसको जो पसंद है वो दे दो. जैसे उसको रोटी सब्जी में भिंडी पसंद है तो भिंडी खिला दो, वो खुश हो जाता था, मैं निकल जाऊंगी. उसको क्लास को जाना है, वो बोलता था कि एक चिप्स का पैकेट दे दे, मैं खुश होके चले जाता हूँ. तो मुझे लगता था कि चलो जाते जाते वो मतलब कोई गुस्सा नहीं करेगा, दे दो उसको चिप्स का पैकेट. पर जब उन्होंने बोला कि ये डायटिक हैबिट से वो बहुत चिड़चिड़ा होते जा रहा है. बच्चों का नेचर, बच्चों के नेचर जो रहता है, बहुत सारे बच्चे देखते हैं हम लोग की पढ़ाई नहीं करते या गुस्सा करते हैं. बच्चों, उनकी पेरेंट्स की कंप्लेंट रहती है कि मेरा बच्चा बहुत आर्ग्यू करता है मेरे साथ. तो इसके पीछे उनका नेचर नहीं रहता है. उनके अंदर जो हमने डाइट डाला है उसके कारण उनका ब्रेन उस तरह से वर्क करते रहता है. जैसे डॉक्टर ने बोला कि तू उसका डाइट बंद कर, नहीं तो उसको 2 दिन भूखा रख, नहीं खाएगा भिंडी कोई फर्क नहीं पड़ता, बिल्कुल उसको रखने दो. लिटरली हम लोगों ने वही एक्सपेरिमेंट हमारे बच्चों पे किया और उसका नतीजा ये हुआ कि 2 दिन के बाद उसने मेथी भी खाना चालू कर दिया और सब कुछ, मतलब मेथी, पालक, शेपू जो बोले वो सब खाना चालू किया. और उसके साथ साथ उसका 2 दिन उसने क्रेजी था वो चिप्स के लिए, 2-3 दिन उसको हम लोगों को मतलब 1-2 महीने लगे उसको चेंज करने को. पर ये
मम्मी का सबसे बड़ा रोल रहेगा कि मम्मी खुद को मतलब मम्मी को स्ट्रांग बनना बहुत ही ज्यादा जरूरी रहेगा. Thank you, ma'am, for giving suggestion. Definitely, we mothers will look into the matter, and we make sure that we will give healthy diets to our kids. सर, शरीर शुद्धीकरणाच्या बाबतीमध्ये निर्जंतुकरणाची जी प्रक्रिया आहे डिटॉक्स, त्याबद्दल आपलं मार्गदर्शन द्यावं. म्हणजे कोणत्या आहाराने आपण आपल्या शरीराला डिटॉक्स करू शकतो किंवा निर्जंतुकीकरण करू शकतो शरीराचे, आपले मत मांडावे सर. निर्जंतुकीकरण हा जो प्रकार आहे डिटॉक्स डाएट आजकाल खूप त्याचं म्हणजे प्रचलित शब्द झाला आहे सगळ्यांसाठी. पण डिटॉक्स मध्ये आयुर्वेदामध्ये त्याचं 3-4 वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. पण डिटॉक्स डाएटसाठी काय करतात की वेगवेगळ्या भाज्यांची सूप 3 दिवस दिले जातात. वेगवेगळ्या भाज्यांचे म्हणजे हिरव्या भाज्यांची सूप, पालक, फ्रूटचे जसं फ्रूट भाज्या आहेत, फळभाज्या ज्याला म्हणतो आपण, त्यांची वेगवेगळ्या प्रकारचे ज्युसेस, आणि 3 दिवस त्याला 3 दिवस पेशंटला त्याच्यावर ठेवलं जातं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की त्यांना लिक्विड कन्झम्पशन खूप वाढलं जातं. आणि 1 दिवस मधला दिवस जो असतो तो टोटल फास्टिंग असतो. म्हणजे 24 म्हणजे त्याच्यामध्ये 16 तासाचं किंवा 18 तासाचं फास्ट हे केलं जातं. तर त्यामुळे काय होतं की ह्याच्यामध्ये ॲनाबॉलिक शरीरामध्ये ऍक्टिव्हिटी म्हणजे सेल ग्रोथ होण्याचं प्रमाण त्याच्यानंतर खूप वाढतं. आणि जेवढं काही असेल, जो काही मधला पिरियड असेल त्याच्यावर गरम पाणी आणि ग्रीन टी हा प्रकार वाढवला जातो. तर शरीराला सगळ्यात मेन की आपण इतकं काही खाल्लेलं असतं तर शरीराला थोडंसं हलकेपणा देणं आणि त्याच्यातलं स्थूलत्व आणि जडत्व कमी करण्यासाठी मॅक्झिमम लिक्विड डाएट म्हणजे त्याच्यामध्ये आपण त्याला जसं म्हणतो जलाहार किंवा रसाहार ह्याच्यावर ठेवलं जातं. त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी रस, दुसऱ्या दिवशी पाणी आणि तिसऱ्या दिवशी फ्रूट म्हणजे फळांचे वेगवेगळ्या फळांचे ज्युसेस असं पण काही ह्याच्यामध्ये काही प्रकारच्या ह्याच्यामध्ये केलं जातं. बेसिकली डिटॉक्स म्हणजे कसं आहे की रोज आपण जे खातो ना त्याच्यामुळे आपल्या बॉडीला रेस्ट कुठंच भेटत नाही. तर त्या बॉडीचं लिव्हर मस्ट बी रेस्टेड अँड ऑल एन्झाइम्स ऍक्टिव्हिटी शुड कम नॉर्मल. आपण जसं आपण कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट रोज कन्झ्युम करतो तर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटला पचवण्यासाठी आपल्याला बॉडीला खूप मेहनत घ्यावी लागते. तर आपण बॉडी डिटॉक्स म्हणजे काय की जितके अँटीऑक्सिडंट याच्यामुळे तयार होतात, आपण जे काही इकड तिकडचं काही खातो त्याच्यामुळे शरीरात जे अँटीऑक्सिडंट्स जे तयार होतात त्याला न्यूट्रलाइज करायचं आपल्याला. तर व्हॉट वी डू, यू कन्झ्युम्स अ सिंपल कार्ब डाएट. जसं आता ज्युसेस, सूप्स, मोर ऑफ ए सूप्स, मोर ऑफ ए फ्रुट्स हे सिंपल कार्ब मध्ये येतात. म्हणजे याला ऍब्झॉर्प्शन करण्यासाठी शरीराला खूप जास्त त्रास घ्यावा लागत नाही. तर शरीराला एक प्रकारचं थोड्या दिवसासाठी काही होत नाही, 2-4 दिवस तो रेस्ट मध्ये जातो शरीर. आणि त्याच्यामध्ये मग एकदा बॉडी रेस्ट मध्ये झालं, एकदा फास्टिंग झाली की फास्टिंग मध्ये काय होतं की फास्टिंग एकदा बॉडी 24 तासामध्ये आपला जुना जसा उपवास हा आपल्याकडे प्रकार होतो, आता त्याचा अपहार खूप जास्त हे झाला उपवासचा. आता आपण वेगळा अर्थ काढला. उपवास म्हणजे इट शुड बी टोटली फास्टिंग. इवन 1 डे या वीक जर तुम्ही उपवास करत असाल दॅट इज गुड फॉर युअर हेल्थ. त्याच्याने काय होतं की तुमच्या शरीरातले जे राहिलेले व्हॉट एव्हर जे खराब सेल्स आहेत, डेड सेल्स आहेत, तर बॉडी काय करतो त्याला जेवायला भेटलं नाही तर तो ह्या डेड सेलला खाणं सुरू करतो. ही विल टेक इट्स एनर्जी फ्रॉम दिस डेड सेल. याच्यावर एक नोबेल सुद्धा पारितोषिक भेटलेलं आहे जपानच्या सायंटिस्टला या डिटॉक्स याच्यावर. तर तो डेड सेल्स आपले संपून टाकतो तो एक उपवास. तर जितके काही कचरा विचरा तुमचा जमा झालेला आहे शरीरामध्ये सेल्समध्ये त्या उपवासमध्ये तो डिटॉक्स होऊन जातो आणि परत बॉडी एक फ्रेश तुमच्या समोर येते. आणि इट विल बी मोर, तुम्हाला स्वतःला एकदम उपवास करून सुद्धा जर हे झालं तर आफ्टर 1 or 2 days यू विल फील मोर फ्रेश. असं नाही की हे आपल्या डोक्यामध्ये असतो की उपवास केलं म्हणजे मी आज थक गया यार, आज मेरे से कुछ काम नहीं होगा, मैं सुबह से फास्टिंग हूं. दिस इज ऑल आप दिमाग से एक बार निकाल लिए, गर्म पानी पी लिए, यू विल बी मोर ज्यादा ऍक्टिव्ह रहोगे उसमें. धन्यवाद सर. खूप चांगल्या शब्दामध्ये आणि स्पष्ट तुम्ही हा मुद्दा स्पष्ट केला. पालकवर्ग सुद्धा त्यांना सुद्धा लक्षात आलं असेल की डिटॉक्सिकरण कशा प्रकारे केलं जातं. जसं की आराम देणं हा घटक महत्वपूर्ण वाटला मला. आणि दुसरे 2-3 गोष्ट म्हणजे जसं संगणकाला रिफ्रेश करतो त्याप्रमाणे आपल्या शरीराला सुद्धा जलपान या आहाराने आणि फळाने सुद्धा रिफ्रेश करावं लागतं. इव्हन आता नवीन जी थेरी तुम्ही आता म्हणाल त्याला एकच आम्ही अजून एक माहिती ऍड करू शकते
की कॅन्सरच्या ज्या काही सेल्स असतात आपल्या शरीरामध्ये म्युटेशन होत असतं आणि म्युटेशन कमी व्हावं म्हणजे जे काही होत असतील त्या सेल्स कमी करण्यासाठी सुद्धा आजकाल फास्टिंग सांगितलं जातं की ज्याच्यामध्ये कम्प्लीट फास्टिंग तुम्ही ठेवायचे 18 तासाचं किंवा 24 तासाचं आणि त्याच्यामध्ये ॲटोफॅजी त्याला ॲटोफॅजी असं म्हटलं जातं की ते त्या सेल्स त्या ज्या म्युटेटेड झालेल्या सेल्स असतात त्या खाऊ टाकतात म्हणजे तो सुद्धा तशा प्रकारे उपवास केल्याने आपल्याला तो फायदा होऊ शकतो. Thank you, ma'am. Now with this, I would like to conclude the program. I would like to thank our Honorable Principal Sir to give this opportunity for providing this fruitful, lively session. Thank you, sir. I would also thank on behalf of our management to our chief guest who gave valuable time and make this session interactive and informative. Thank you so much, sir and ma'am. Thank you for giving us opportunity to share our views with your parents. Thank you, ma'am.